नमस्कार मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, संध्याकाळचं मस्तपैकी वातावरण आहे। म्हणजेच 10-12 दिवस खूप जोराचा पाऊस पडला, तर आता कालने आज थोडं ऊन दिसतंय। मित्रांनो, आजपासून आपण पेरणीला सुरुवात करतोय। तर पावसाचं थोडं वातावरण दिसतंय, पाऊस तरी यायला हवा पेरणी केल्यानंतर। आपल्याकडे राजू आहे, ट्रॅक्टर घेऊन जातोय। हे बघा, तर हे बघा, पाऊस थोडाफार धरला आहे, ऊन सुद्धा तेवढंच आहे। ट्रॅक्टर सुद्धा राजू आम्ही ढकलत नाही, कारण वर्षाचा आपला पहिला दिवस पेरणीचा। मित्रांनो, 2 दिवस काय पाऊस नसल्यामुळे पाणी सुद्धा कमी झालंय बघा। आणि आपल्याला चढण्याची खेकडे सुद्धा पकडायला मिळाली नव्हती जास्त, आणि व्हिडिओ सुद्धा केला नाही। आता मिळते राजू चढण्याची खेकडे, आता एवढे नाही मिळणार, कारण पूर भरपूर आला होता, त्यामुळे आता मिळणं शक्य नाही। पाणी पण बघा मस्त वाटतंय, पाऊस थोडाफार धरला आहे। हे दांड आहे इथं, हे घे मित्रांनो। आपला तिकडे शेतकऱ्याला न्यायचं आहे, ट्रॅक्टर आहे, त्यामुळे आपण इथून बांधून नेतो त्याला। खूप हार्ड काम आहे, खांद्यावर न्यायचं ट्रॅक्टर। आजच मित्रांनो ट्रॅक्टरचं काम केलं आहे, थोडंफार कार्बोरेटर बदलला आहे, आणि बघ इकडे काही ना काही नवीन नवीन टाकलं आहे। तर मित्रांनो, आता आपण आलोय शेतघराकडे। ट्रॅक्टर ठेवला आहे दड्यामध्ये। बियाणं आहे बघा, तर राजू सेटअप करून घे लवकर। चल मित्र, आमचा विहान भाचा आहे, तो मुंबईवरून आलाय। खास मुंबईवरून आलाय पेरणी करण्यासाठी मामाच्या गावी। ही आता व्हिडिओमध्ये ये, बोलत होते ना व्हिडिओमध्ये, घे अर्णवी मित्रांनो भाची। कसं वाटतंय गावाला येऊन विहान, कसं वाटतंय? हां, चांगलं वाटतंय। अर्णवी, तुला कसं वाटतंय गावाला येऊन? हां, तिकडे आमचा बाबा बसला आहे, इकडे आमची आई आहे। कोणतंही बियाणं आहे, कोमल। हां, चाला चाला बघूया। हां, हळू म्हणजे स्वराव ना तो तेरी तो पाटना खानो नको। ये उकल, हा ट्रॅक्टर उकल तिकडून।
बघ जमीन. हां बस. पेरू किल्ला पाऊस लागत तरी ना पेरणी गेल्यावर. आणि ते शिपूच लागत वासून कळशी आणू. मित्रांनो, या वर्षीची पेरणीला सुरुवात होत आहे. मन गणपती बाप्पा. हां सुरुवात कर. वातावरण मग असं एक नंबर वाटतंय. थोडा पाऊस धरलाय, थोडं ऊन आहे. मंडळी जमली आहे म्हणजे हे करते. तो उशाचे बिया म्हणतात ना, भाजीवाला काय नाही पेरायचा असतो दाढीमध्येच. इकडे मित्रांनो आमचा बाबा बसलाय, इकडे बैल बांधून बसलाय. इकडे आमची बैल मंडळी काय करते बघूया. काय नाही, तुम्हाला आरामच आहे. त्यांना आराम मिळतो कारण आता घरून घरी ट्रॅक्टर आले आहेत. आणि पूर्वी हेच मस्त वाटायचं, बैलांची नांगरणी खूप मस्त वाटायची. आता तो काळ बदलला, आता शेतीसुद्धा कमी झाली, त्यामुळे यांना पण आता आराम मिळायला लागला आहे. आराम तर मिळाला बा. खूप काम केलं पहिल्या, खूप कष्ट घेतले आणि पहिले. आता हे 4-5 वर्ष आली ट्रॅक्टर आले, नाहीतर यांची सगळी मेहनत होती. यांचे डोळे भरून आले आहेत कारण असे म्हातारे वयत आले आहेत. हे बघा, भात वरती पेरलं होतं ते कुठे आत दिसत सुद्धा नाही. आतमध्ये गेलं जमिनीमध्ये. आता आईने आमचे दुसरे दाळ सुद्धा पेरायला घेतले. यंदा या वर कशा पेरते या वर्षी?
हे ना आधी कधी दगड हे करा. चालव बंद हे चालू करून दे. बंद केलं नको याच्यात दाबलं जाता. हे बघ हे बघ 2 तासात तिकडनं बंद केलेलं असा. पण पडू नको तुटतात ती तुटतात ती. मित्रांनो इकडे गोट्ट वाढण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तिकडे मित्रांनो आपले पप्पा आले आहेत. इकडे आता बऱ्यापैकी झालं आहे नांगरून. मित्रांनो आता आमच्या आई मेरे लगत कोणत्या बिया घालते. कोणत्या आहे गे? भेंड्याची. भेंडी. काय बावचो काय भेटलं तर बघा. आता फुल क्लिअर आहे. मित्रांनो इकडे उकळ सुद्धा करून घेतोय. कारण विषय कसा होणार, तिकडे आता पेरल्यानंतर आपल्याला यायला मिळणार नाही या इकडे, त्यामुळे इकडे उकळ सुद्धा करून घेतोय. तर मित्रांनो आता आपली पेरणी झाली आहे करून. आई तिकडे काकडीच्या बिया पेरते दळ्यामध्ये बघते. इकडे 2 दळ्यामध्ये उकळ करून घेतली आहे.
या 2 दळ्यामध्ये पेरणी केली आहे फक्त. आता ट्रॅक्टर घेऊन जातो घरी, कारण राहिलेले ठिकाणाला जायचं पेरणी करायला. तर मित्रांनो, आता आपण ट्रॅक्टर घेऊन घरी चाललो आहे. दुसऱ्या ठिकाणी जातो आहे. उद्यापासून दुसऱ्या ठिकाणी सुरुवात. तर मित्रांनो, केली बाबा एकदाची पेरणीला सुरुवात. तर मित्रांनो, आज दिवसभर पाऊस खूप कमी होता, त्यामुळे आज पेरणीला म्हटलं चांगला दिवस आहे, त्यामुळे आज पेरणी करून घेतली. तर अजून काही ठिकाणची पेरणी बाकी आहे. तर बघा, ट्रॅक्टर तिकडे पेरणी करून आपण घरी घेऊन आलो. मित्रांनो, मजा यायची ती त्या काळी जेव्हा आपल्याकडे हे ट्रॅक्टर वगैरे नव्हते, तेव्हा कसे बैलांनी नांगरणी करायची आपले बाबा आजोबा. तर तेव्हा पण आपले खूप माणसं असायची. आता आपली घरची सुद्धा बरीच माणसं मुंबईला जाऊन राहतात कामानिमित्त, त्यामुळे आता एवढी मजा राहिली नाही. आणि ट्रॅक्टर झाल्यामुळे आपला सोयीस्करसुद्धा खूप झालं आहे. तर असो, आजचा आपला व्हिडिओ आता एंड इथेच करूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा पेरणीला सुरुवात केली की नाही कमेंट करून नक्की कळवा. आपल्याकडे तर सुरू केली आहे पेरणी. तर आता पावसाचं फक्त आगमन बाकी आहे. आज पेरणी केली, पाऊस तर खूप पडायला जावा, नाहीतर जर 2-3 दिवस पाऊस आला नाही तर पेरणी केलेली सर्व फुकट जाईल. पाऊस तर यायलाच पाहिजे. पाऊस धरावट तर दिसतेच आहे थोडी थोडी. व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला आलात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वेट करत राहा. धन्यवाद.